अध्याय 5वा संन्यास योग किंवा योगगर्भ योग. श्री गणेशाय नमः. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्थात, हे कृष्णा, कर्माचा संन्यास एकदा सांगतोस आणि पुनरपी शास्त्रोक्त कर्मांचे अनुष्ठान करावयास सांगतोस. यास्तव या दोहोतील जे एक अधिक चांगले श्रेय साधन असेल ते मला अगदी निश्चयाने सांग. मग पार्थुक श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारू ये. मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, अहो असले कसले हे तुमचे दुटप्पी बोलणे. तुम्ही एक काहीतरी सांगाल तर त्याचा मनामध्ये विचार करता येईल. मागा सकळ कर्माचा संन्यासू तुम्हीची निरोपला होता बहु असू, तरी कर्मयोगी केवे अतिरसू पोखी तसा पुढते. सर्व कर्मांचा त्याग करावा असे परोपरीने तुम्ही पूर्वीच सांगितले आणि आता कर्म करण्याविषयी पुन्हा आग्रह का वाढविता. ऐसे द्व्यर्थ हे बोलता आम्हा नेण तयांच्या चित्ता, आपुलिये चाडे श्री अनंता उमजू नो हे. हे अनंता, असे तुमचे द्व्यर्थी बोलणे आमच्यासारख्या अज्ञानजनांच्या मनाला आमच्या इच्छेप्रमाणे उमजत नाही. ऐके एक सारा ते बोधिजे, तरी एकनिष्ठची बोलिजे, हे आणि की काय सांगिजे तुम्हा प्रती. हे पहा देवा, एक तत्वाचा बोध करणे असेल तर एकच मार्ग सांगावा, हे दुसऱ्यांनी का आपल्याला सांगावयास पाहिजे. तरी याची लागी तुमते म्याम रावळासी विनविले होते, जे हा परमार्थो ध्वनिते न बोलावा. तरी याचकरिता मी पूर्वी तुम्हा पूज्यांची विनवणी केली होती की हा परमार्थ गूढ अर्थाने सांगू नका. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकुलू देखावा, सांगे दोही माझी बरवा मार्गू कवणू. पण देवा, ती मागील गोष्ट राहू द्या. प्रस्तुत दोन्ही मार्गांपैकी चांगला मार्ग कोणता हे स्पष्ट करून सांगा. जो परिणामींचा निर्वाळा अचुंबी तू ये फळा, आणि अनुष्ठिता प्रांजळा सावी याची. जो अखेरचा निवाडा असून अचूक फल देईल व अनुष्ठान करण्यास सुलभ असेल असा असावा. जैसे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्गू तरी बहुसाळ सांडे, तैसे सोहो कासन सांगडे सोहपे होय. ज्याप्रमाणे सोपे व सुखावह वाहन असले म्हणजे झोप न मोडता पुष्कळ मार्ग क्रमिला जातो, त्याप्रमाणे तुम्ही मला सुलभ साधन सांगा. येणे अर्जुनाचे नि बोले, देवो मनी रिझले, मग होईल ऐके म्हणितले संतोषोनिया. याप्रमाणे अर्जुनाचे बोलणे ऐकल्यावर देव मनात फार प्रसन्न झाले आणि परम उल्हासाने अर्जुनास म्हणाले, तू म्हणतोस त्याप्रमाणे होईल, ऐक. देखा कामधेनु ऐसी माये, सदैवा जया होये, तो चंद्रुही परीला हे खेळावया. ज्ञानेश्वर म्हणतात, पहा, ज्या नशीबवान पुरुषाला कामधेनूसारखी आई मिळाली आहे त्याला खेळण्यास चंद्र देखील मिळेल. पाहे पाम श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या आर्ता, काय क्षीराब्धी दूध भाता देई जे चिना. आणखी असे पहा की उपमन्यूला श्री शंकर प्रसन्न झाल्यावर त्याचे इच्छेप्रमाणे दूध भाताचे ऐवजी त्याला त्यांनी क्षीरसमुद्र दिला नाही का. तैसा उदार्याचा कुरुठा, श्रीकृष्ण आपू जाहलिया सुभटा, काम सर्व सुखांचा वसोटा तोची नोहावा. त्याचप्रमाणे औदार्याचे भांडार असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनास प्राप्त झाला असता सुखाचे वसती स्थान त्याने का न व्हावे, अर्थात झालेच पाहिजे. एथ चमत्कारू कायसा, गोसाविल श्री लक्ष्मीकांता ऐसा, आता आपुलिया सवेसा मागावा की. किंवा श्री लक्ष्मीकांतासारखा ज्याचा धनी त्याने आपले इच्छेप्रमाणे वागावे, यात चमत्कार तो कोणता. म्हणून अर्जुने म्हणितले, ते हासोनी एरे दिधले, तेची सांगे न बोलिले काय कृष्णे. म्हणून अर्जुनाने जे जे मागितले ते ते त्याला प्रसन्न वदनाने श्रीकृष्णाने दिले. ते काय ते आता सांगतो. श्री भगवान उवाच. श्लोक 2. संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस करावुभो,
तयोस्तु कर्मसन्न्यासात कर्मयोगो विशिष्यते. अर्थात अज्ञ मुमुक्षूने केलेला कर्मांचा परित्याग व त्याने केलेले कर्मानुष्ठान ही दोन्ही साधने मोक्ष देणारी आहेत. परंतु त्या दोन साधनातील अनात्मज्ञाच्या कर्मत्यागाहून त्याचे कर्मानुष्ठान अधिक चांगले आहे. तो म्हणे गा कुंती सुता, हे संन्यास योगो विचारिता, मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती. भगवान म्हणाले, हे कुंती सुता, खरोखर विचार केला असता कर्मयोग आणि कर्मत्याग हे दोन्हीही मोक्षदायकच आहेत. तरी जाणा नेणा सकळा, हा कर्मयोगू कीर प्रांजळा, जैसी नाव स्त्रियांबाळा तोय तरणे. तथापि नाव जशी बायकांना व मुलांना उदक तरून जाण्यास सोपी आहे, तसा जाणत्याला व नेणत्याला संसाररूपी समुद्र तरून जाण्यास हा कर्मयोग खरोखर सोपा आहे. तैसे सारासार पाहिजे, तरी सोहपा हाची देखिजे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. सारासार विचार करिता हाच योग सोपा आहे आणि त्याचे आचरण केले असता अनायासाने कर्मत्यागाचेही फल मिळते. आता याची लागी सांगेन, तुझ संन्यासी याचे चिन्ह, मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. याच कारणाकरिता तुला संन्यासाचे लक्षण सांगतो, म्हणजे कर्मयोग आणि संन्यासयोग हे दोन्ही एकच आहेत अशी तुझी सहज खात्री होईल. श्लोक 3. ज्ञेयः स नित्यसन्न्यासीयो न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. अर्थात जो द्वेष करीत नाही व आकांक्षा करीत नाही तो नित्य संन्यासीच जाणावा. कारण हे महापराक्रमी अर्जुना, द्वंद्वरहित पुरुष बंधापासून अनायासाने सर्वथा मुक्त होता. तरी गेली याची सेन करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. जो गेल्या वस्तूची आठवण करीत नाही आणि एखादी वस्तू मिळाली नाही तरी तिची इच्छा करीत नाही, जो मेरू पर्वताप्रमाणे अंतर्यामी स्थिर असतो. आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आणि पार्था, ज्याचे अंतःकरणात मी आणि माझे अशी आठवण देखील होत नाही, तो नित्य संन्यासी असे समज. जो मने ऐसा जाहला, संगीतोची सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. ज्याच्या मनाची अशी स्थिती झाली आहे आणि विषयेच्छा सोडून गेल्यामुळे जो निस्संग झाला आहे, त्यालाच अखंड सुखाची प्राप्ती होते. आताम गृहादिका घवे, ते काही न लगे तजावे, जे घेते जाहले स्वभावे निसंगू म्हणोनी. अशा मनुष्याला घरदार वगैरे काही एक सोडावे लागत नाही, कारण ह्यांचा माझा काही एक संबंध नाही असे त्याच्या मनाने स्वभावतःच घेतलेले असते. देखे अग्नी विझोनी जाये, मग जे राखोंडी केवळू होय, तै ते कापुसे गिवसुये जिया परी. विस्तव विझल्यावर मग त्याची झालेली नुसती राख जशी पिंजलेल्या कापसात ठेवता येते, तैसा असतेनी उपाधी, ना कळी जे तो कर्मबंधी, जयाची ये बुद्धी संकल्पू नाही. त्याचप्रमाणे त्याच्या बुद्धीत मी करता आहे इत्यादी अभिमान नसतो. तो शरीरेंद्रियादी उपाधी असताही कर्मबंधनात सापडत नाही. म्हणून कल्पना जै सांडे, तैची गा संन्यासू घडे, इये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. म्हणून जेव्हा मनातील मी व माझे या भावना नाही तशा होतात, तेव्हाच संन्यास घडतो. आणि ह्याच कारणामुळे कर्मत्याग आणि कर्मयोग हे दोन्ही सारखे आहेत. श्लोक 4. सांख्ययोगो पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः, एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम्. अर्थात अज्ञजन संन्यास व योग निरनिराळे फल देणारे आहेत असे सांगतात, पण पंडित तत्ववेत्ते तसे सांगत नाहीत. त्या दोहोतील एका साधनाचाही उत्तम प्रकारे आश्रय केलेला पुरुष या दोहोंच्या फलास संपादन करतो. एरहवी तरी पार्था, जे मूर्ख होती सर्वथा,
ते सांख्ययोगू संस्था जाणती केवी. याशिवाय पार्था, जे सर्वस्वी अज्ञानी आहेत त्यांना ज्ञानयोग व कर्मयोग यांची व्यवस्था कशी समजेल? सहजे ते अज्ञान म्हणोनी म्हणती ते भिन्न, एरवी दीपाप्रती काही आनान प्रकाशू आहाती. त्यांच्या स्वाभाविक अज्ञानामुळे हे दोन्ही योग भिन्न आहेत असे ते म्हणतात. परंतु पहा की अनेक दिव्यांचे प्रकाश वेगवेगळे असतात की काय? पै सम्यक येणे अनुभवे, जिही देखिले तत्वाघवे, ते दोहीतही ऐक्य भावे मानिती गा. तथापि ज्यांनी सम्यक ज्ञानाने परब्रह्म रूपाचे तत्व जाणले आहे ते हे दोन्ही योग एकच आहेत असे मानतात. श्लोक 5. यत् सांख्येह प्राप्यते स्थानं तद्योगेरपि गम्यते, एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. अर्थात जे स्थान सांख्यांकडून प्राप्त केले जाते ते योग्यांकडूनही क्रमाने प्राप्त केले जाते. यास्तव जो सांख्य ज्ञानलक्षण, संन्यास ज्ञाननिष्ठा व योग त्याचा उपाय निष्काम ईश्वरार्थ कर्मानुष्ठान एकच आहे असे पाहतो, तो यथार्थ पाहतो, जाणतो. आणि सांखीचे पाविजे तेची योगी गमीजे, म्हणून ऐक्य दोही ते सहजे या परी. अर्थात आणि ज्ञानयोगापासून जी प्राप्ती होते तीच कर्मयोगापासूनही होते. म्हणून अशा प्रकारे या दोहोंमध्ये सहजच ऐक्य आहे. देखे आकाशा आणि अवकाशा, भेदू नाही जैसा तैसे ऐक्य, योग संन्यासा ओळखे जो. हे पहा, आकाश आणि पोकळी यात जसा भेद नाही तसा ज्ञानयोग आणि कर्मयोग यात भेद नाही हे जो जाणतो. तयासीची जगी पाहले, आपण पे तेणेची देखिले, जया सांख्य योग जाणवले भेदे विण. ज्याने ज्ञानयोग आणि कर्मयोग यात वेगळेपणा नाही हे जाणले त्यालाच ह्या जगतामध्ये उजाडले, म्हणजे ज्ञानप्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले. श्लोक 6. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तु मयोगतः, योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. अर्थात हे पराक्रमी अर्जुना, पण खरा संन्यास परमार्थ संन्यास म्हणजे सांख्ययोगापासून प्राप्त होणे कठीण आहे. वैदिक कर्मानुष्ठानाने युक्त असलेला ईश्वराचे मनन करणारा मुनी परमार्थ संन्यासाला लवकरच प्राप्त होतो. जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा वहिला पावे. पार्था, जो कर्ममार्गाने मोक्षरूप पर्वतावर चढतो तो त्या पर्वताच्या ब्रह्मरूपी शिखरावर लवकरच पोहोचतो. येरा योग स्थिती जया सांडे, तो वायाची गाहव्यासी पडे, परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची. एरवी जे कर्ममार्गाचे आचरण करीत नाहीत ते ज्ञानप्राप्तीविषयी व्यर्थ हव्यास करतात, परंतु त्यांना ते कधी मिळत नाही. श्लोक 7. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः, सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. अर्थात जो वर सांगितलेल्या निष्काम कर्मानुष्ठानाने युक्त आहे, त्यामुळे ज्याचे चित्त अतिशय शुद्ध झाले आहे, त्यामुळेच ज्याने आपल्या देहाला आपल्या वश ठेविले आहे व ज्याने इंद्रियांनाही जिंकले आहे, तो ज्याचा आत्मा सर्व भूतांच्या आत्मरूप झाला आहे असा ज्ञानी होतो. तो कर्म जरी करीत असला तरी त्याने बद्ध होत नाही. जैणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया. ज्याने आपले मन भ्रमापासून सोडवून व गुरुवाक्याने शुद्ध करून आत्मस्वरूपाचे ठिकाणी लीन केले. जैसे समुद्री लवण न पडे, तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. जोपर्यंत समुद्रात मीठ घातले नाही तोपर्यंत ते जसे समुद्रापासून वेगळे असून लहान दिसते व तेच समुद्रात घातले म्हणजे समुद्रभर पसरते. तैसे संकल्पनी काढिले, जयाचे मनची चैतन्य जाहले, तेणे एकदेशीय परिव्यापिले लोकत्रय. त्याचप्रमाणे
ज्याचे मन संकल्पापासून काढल्यावर ब्रह्मरूपी मिळाले आहे, त्याचे मन दिसण्यात एकदेशीय खरे, पण त्याने त्रिभुवनच व्यापिले. आताम करता कर्म करावे, हे कुंटले तया स्वभावे, आणि करी जरी आगवे, तरी अकर्ता तो. मग त्याला मी एक करता, हे एक कर्म व अमुक एक क्रिया करावयाची, या गोष्टी स्वभावतःच नाही तशा होतात, आणि लोकांच्या दृष्टीने त्याने जरी सर्व कर्मे केली तरी ती वास्तविक न केल्यासारखीच आहेत. श्लोक 8 आणि 9. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन्नश्चन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णान् उन्मीषन् निमिषन्नपि इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. अर्थात तत्वज्ञ डोळ्यांनी पाहत, कानांनी ऐकत, त्वगिंद्रियाने स्पर्श करीत, नाकाने वास घेत, जिभेने रस चाखीत, पायाने चालत, मन लीन झाल्यामुळे झोप घेत, श्वासोच्छ्वास करीत, वागिंद्रियाने बोलत, पायू इंद्रियाने विष्ठेचा त्याग करीत, हातांनी ग्रहण करीत, पापण्या उघडीत व पापण्या झाकीत असतानाही इंद्रिये विषयांमध्ये प्रवृत्त होत आहेत, असे मनात धरून समजून कोणत्याही क्रिया मी स्वतः करीत नाहीच, असे आत्म्यामध्ये चित्ताला स्थिर ठेवून चिंतितो. जे पार्थातया देही मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे. कारण पार्था, त्याला देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धीचीच आठवण नसल्यावर मग त्याच्या ठिकाणी मी करता हा अभिमान कोठून उरणार, सांग बरं. ऐसे तनु त्यागे विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. याप्रमाणे शरीराचा त्याग न करिता त्या योगयुक्त पुरुषाचे अंगी निराकार ब्रह्माचे सर्व गुण दृष्टीस पडतात. एरवी आणि कांचिये परी तोही एक शरीरी, अशेषाही व्यापारी वर्ततो दिसे. बाकी इतर लोकांप्रमाणे तोही शरीरधारी असून सर्व व्यवहार करीतो असे दिसते. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतू आहे, परी तेथींचा सर्वथा नोहे नवल देखे. तो डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो, तरी शरीराच्या भावात तो लिप्त होत नाही, हे नवल पहा. स्पर्शासी तरी जाणे, परिमळू सेवी घ्राणे, अवसरोचित बोलणे तयाही अथी. त्याला स्पर्श झालेला समजतो, तो नाकाने वास घेतो आणि त्याला समयोचित भाषणही करता येते. आहाराते स्वीकारी, त्याजावे ते परिहरी, निद्रेची अवसरी निधीजे सुखे. तो जेवतो, टाकावयाची वस्तू टाकीतो, झोपेच्या वेळी सुखाने झोप घेतो. आपुलेनी इच्छावसे, तू ही गा चालतू दिसे, पै सकळ कर्म ऐसे रहाटे कीर. आपले इच्छेप्रमाणे तो चालतो व त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळेस जी जी कर्मे करावयाची ती सर्व करीतो. हे सांगो काही एक एक, देखे श्वासोच्छ्वासादिक आणि निमिषोन्मेष आदी करुनी. हे आणखी एक एक काय सांगू, हे पहा. श्वासोच्छ्वास करणे, तसेच डोळे मिटणे व उघडणे इत्यादी. पार्थातयेचे ठाई, हे आघवेची आथी पाहित, परी तो करता नव्हे काही प्रतीती बळे. सर्व काही गोष्टी त्याचे ठिकाणी दिसतात, परंतु पार्था, आत्मानुभवाचे बळाने तो त्या गोष्टीचा करता नव्हे. जय भ्रांती सेजे सुतला, तय स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञानोदयीचे येईला म्हणूनिया. जेव्हा तो भ्रमरूप बिछाण्यावर निजला होता तेव्हा स्वप्न सुखाने भुलला होता, परंतु आता त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली, म्हणून तो करता नव्हे. श्लोक 10. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः, लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवांभसा. अर्थात जो शास्त्रीय कर्मे ब्रह्मामध्ये ईश्वरामध्ये अर्पण करून फलाची आसक्ती सोडून करतो, तो पाण्याने कमलाचे पान किंवा पाकळी जशी
त्याप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. आताम अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रियवृत्ती आपुलालियार्थी वर्तत आहाती. आता आत्म्याच्या आश्रयाने सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या विषयात राहत असतात. दीपाचे प्रकाशे गृहींचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता. दिव्याच्या उजेडाने ज्याप्रमाणे घरातील सर्व व्यवहार चालतात, पण स्वतः दिवा त्यापासून अगदी अलिप्त असतो, त्याप्रमाणे ज्ञान्यांकडून कर्मे होत असतात, पण तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधानाकडे जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. कमळाचे पान जसे पाण्यात असूनही भिजत नाही, तसा तो ज्ञानी सर्व कर्मे करीत असताही कर्मबंधनाने आकळीला जात नाही. श्लोक 11. कायेन मनसा बुद्ध्या कैवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. अर्थात कर्माधिकारी गृहस्थ केवळ शरीराने, केवळ मनाने, केवळ बुद्धीने व केवळ नुसत्या इंद्रियांनीही फलाविषयीची आसक्ती सोडून चित्तशुद्धीसाठी नित्य व नैमित्तिक कर्म करतात. देखे बुद्धीची भाषणे निजे मनाचा अंकुरून उदेजे ऐसा व्यापारू तो बोलीजे शारीरुगा. ज्यात बुद्धीची खूण दिसत नाही व मनाचा अंकुर उगवत नाही, त्या व्यापाराला देह व्यापार म्हणावे. हेच मराठे परियेशी तरी बाळकाची चेष्टा जैशी योगीये कर्मे करीती तैशी केवळातनु. यापेक्षा जास्त स्पष्ट करून सांगतो, ऐक. जसे लहान मुलाचे व्यवहार मन किंवा बुद्धी यांना सोडून होतात, तसे योगी लोक हे केवळ देहाने कर्मे करीतात. मग पांचभौतिक संचले जेव्हा शरीर असे निदैले तेथ मनाची रहाटे कले स्वप्नी जेवी. अशा प्रकारे 5 तत्वांनी बनलेले हे शरीर जेव्हा झोपलेले असते, तेव्हा स्वप्नाप्रमाणे मन हे एकटेच व्यापार करीत असते. नवल ऐके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा देहा होऊ नेदूजगरा परी सुख दुःखे भोगी. अर्जुना, हे एक नवल ऐक. वासनेचा असा पसारा आहे की तो देहाला कळू न देता त्याचकडून सुख दुःखे भोगवितो. इंद्रियांच्या गावी नेणी जे ऐसा व्यापारू जो निपजे तो केवळुगा म्हणीजे मानसाचा. इंद्रियांना ज्याची वार्ताही नाही असा जो व्यापार होतो, त्यालाच केवळ मनाचा व्यापार असे म्हणावे. योगिये तोही करीती परी कर्मे ते न बंधीजती जे सांडिली आहे संगती अहंभावाची. योगी लोक ह्याही मनोव्यापाराचे आचरण करीतात, परंतु ते कर्माने बांधले जात नाहीत, कारण त्यांनी अहंकाराचा त्याग केलेला असतो. आताम जाहा लिया भ्रमहत जैसे पिशाचाचे चित्त मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे. ज्या वेळेस एखाद्या मनुष्याचे मन भ्रमिष्ट झालेले असते किंवा जसे पिशाच्याची बाधा झालेल्याचे मन असते, त्यावेळेस इंद्रियांचे सर्व व्यापार अव्यवस्थित दिसतात. मनाला आणि बुद्धीला ते धरून नसतात, कारण भ्रम नाहीसा झाल्यावर त्यांची त्याला आठवण नसते. स्वरूप तरी देखे आळविले आईके शब्द बोले मुखे परी ज्ञान नाही. समोर मनुष्य आले असता त्याला दिसते, कोणी हाक मारली असता ऐकू येते व तो स्वतः बोलतो, परंतु त्या त्या क्रियेचे त्याला भान नसते, चित्त जाग्यावर नसते. हे असो काजे विण जे जे काही करणं ते केवळ कर्म जाणं इंद्रियांचे. असो, तत्वार्थ काय की निष्कारण जे काही करणे ते फल इंद्रियांचेच कर्म होय असे समज. मग सर्वत्र ते जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते ओळख अर्जुना ते म्हणे हरी. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, ह्या व्यतिरिक्त सर्व जाणून जे कर्म करणे ते बुद्धीचे कर्म असे समज. ते बुद्धी धुरे करुनी कर्म करीती चित्त देऊनी परी ते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसती. ते योगी बुद्धीला पुढे करून मनापासून कर्मांचे आचरण करीतात, परंतु ते कर्मातील ब्रह्मभावाच्याही पलीकडे असून मुक्त आहेत. जे बुद्धीचे ठाऊनी देही तया अहंकाराची सेची नाही म्हणून कर्म करीता पाही चोखाळले.
कारण बुद्धीपासून देहापर्यंत त्यांना अहंकाराची आठवणसुद्धा होत नाही, म्हणून ते कर्म करीत असले तरी शुद्ध होत. अगा करीते नवीन कर्म, तेची ते नैष्कर्म्य, हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. कर्म करणारा मी आहे असा भाव न ठेविता जे कर्म करणे तेच नैष्कर्म्य होय, हे गुरुपासून कळणारे तत्व ते जाणतात. आता शांतरसाचे भरिते, सांडित आहे पात्राते, जे बोलणे बोला परोते बोलवले. आम्ही आता जे शब्दांनी प्रतिपादन करता येणार नाही ते बोललो, म्हणून शांतिरस इतका अधिक झाला आहे की तो ज्या पात्रात भरला आहे ते पात्र भरून तो खाली सांडत आहे. येथ इंद्रियाचा पांगू, जया फिटला आहे चांगू, तयासीची आथी लागू परिसावया. ज्यांच्या इंद्रियांचे दैन्य पार नाहीसे झाले आहे त्यालाच हे तात्विक भाषण ऐकण्याचा अधिकार आहे. असो हा अतिप्रसंगू, न संडिक पांग कथा लागू, होईल श्लोक संगती भंगू म्हणून या. मग श्रोते ज्ञानेश्वरास म्हणतात, अहो हे विषयांतर पुरे करा, कथेचा संबंध सोडू नका, कारण श्लोकांच्या संगतीचा बिघाड होईल. जे मना कळिता कुवाडे, घागू सीता बुद्धी ना तुडे, ते दैवाचे निसुरवाडे सांगवले तुझ. जे मनाने समजण्यास अवघड व विचार करूनही बुद्धीला न सापडणारे, ते दैवाच्या अनुकूलतेमुळे तुम्हास सांगता आले. जे शब्दातीत स्वभावे, ते बोलींची जरी फावे, तरी आणिके काय करावे कथा सांगे. जे मुळीच बोलता येत नाही ते जर बोलण्यात सापडले तर आणखी उपाय कशास पाहिजेत. परंतु हे असो, आता कथा सांगा. हा आरती विशेषू श्रोतयांचा, जाणोनी दास निवृत्तीचा, म्हणे संवादू दोघांचा परिसोनी परिसा. ऐकणारांची ही उत्कट इच्छा जाणून निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले, दोघांचा संवाद जो एवढा वेळ ऐकला त्याचे मनन करून पुढे तोच ऐका. मग श्रीकृष्ण म्हणे पार्था ते, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते, सांगेन तुझ निरुते चित्त देई. मग श्रीकृष्ण पार्थाला म्हणाले, पूर्ण ब्रह्मनिष्ठाला ओळखण्याचे खरे चिन्ह कोणते ते मी सांगतो, चांगले लक्ष दे. श्लोक 12. युक्तः कर्म फलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम्, अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. अर्थात ही कर्मे ईश्वरासाठी आहेत, माझ्या फलासाठी नव्हेत असे समजून मनात शांत असलेला मुमुक्षू कर्मांच्या फलाला सोडून निष्ठांच्या क्रमाने प्राप्त होणाऱ्या मोक्षाख्य शांतीस प्राप्त होतो. पण जो मनात असमाहित अशांत असतो तो कामाच्या योगाने प्रेरित झाल्यामुळे फलांमध्ये आसक्त झालेला असा होतो, अत्यंत बद्ध होतो. तरी आत्मयोगी आथिला, जो कर्मफळाशी विटला, तो घर रिघोनीवरिला शांती जगे. हे पहा, आत्मज्ञानाने जो पूर्ण भरला व ज्याला कर्मफलाचा अगदी वीट आला, त्याला या जगामध्ये घरी बसल्याच शांती येऊन वरते, प्राप्त होते. येरू कर्मबंधे किरीटी, अभिलाषाची या गांठी, कळा असला खुंटी फळभोगाच्या. अर्जुना, दुसरा जो संसारी तो कर्मबंधाने बांधला जाऊन अभिलाषाच्या गाठीने फलभोगाच्या खुंट्याला बळकटपणे बांधला जातो. श्लोक 13. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी, नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. अर्थात जितेंद्रिय देहवान आत्मा मुमुक्षू नित्यादी सर्व कर्मे मनाने सोडून 9 द्वारांनी युक्त अशा पुरात शरीरात स्वतः काही एक न करीत व दुसऱ्याकडून काही न करवीत सुखाने राहतो. जैसा फळाची हवे तैसे कर्म करिया गवे, मग न की जेची येणे भावे उपेक्षी जो. फलेच्छेने कर्माचरण करणाऱ्यांप्रमाणे जो सर्व कर्मे यथासांग करीतो, परंतु त्या कर्माचा मी करता नव्हे असे समजून कर्मांचा त्याग करीतो, त्या पुरुषाची काय योग्यता सांगावी. तो जयाकडे वासू पाहे, ते उती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे ते थर आहे महाबोधू.
तो पुरुष जिकडे जिकडे पाहतो तिकडे तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो म्हणेल तेथे ब्रह्मज्ञान उभे राहते. नवद्वारे देही तो असतोची परी नाही, करी तुची न करी फल त्यागी. एक फलाची इच्छा धरली नाही म्हणजे तो नवद्वारांच्या देहात असूनही नसल्यासारखा आहे आणि सर्व कर्मे करूनही त्याने ती न केल्याप्रमाणे आहेत. श्लोक 14. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. अर्थात आत्मा लोकांचे कर्तृत्व तू अमुक कर असे म्हणून निर्मित नाही. रथ, घट, मोठा वाडा इत्यादी कर्त्याला अतिशय इष्ट असलेले पदार्थ उत्पन्न करीत नाही आणि रथादी पदार्थ करणाऱ्या कर्त्याला त्याच्या फलांशी संयुक्त करीत नाही, तर अविद्यारूप माया प्रकृती प्रवृत्त होते. जैसा काम सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू, परी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा. जसा ईश्वर पाहिला असता अकर्ता आहे, परंतु मायोपाधीचा आरोप त्याच्यावर केला म्हणजे या त्रिभुवनाचा विस्तार तोच करीतो असे दिसते. आणि करता ऐसे म्हणे पे, तरी कवणे कर्मी ना शिंपे, जे हातू पाऊ न लिंपे उदास वृत्तीचा. आणि तो करता आहे असे म्हटले तर तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही, कारण त्याची उदासीन वृत्ती असल्या कारणाने कोणतेही कर्म त्याला स्पर्श करीत नाही. योगनिद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळू न पडे, परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले. त्याच्या योगनिद्रेचा मुळीच भंग होत नाही व त्याच्या अकर्तेपणालाही घडी लागत नाही, म्हणजे अकर्तेपणा मोडत नाही, पण तो महाभूतांच्या समुदायांची उत्तम उभारणी करीतो. जगाच्या जीवी आहे परी कवणाचा कही नोहे, जगची हे होय जाये तो शुद्धीही नेणे. पाहायला लागले तर ह्या जगात प्राणीमात्राच्या ठिकाणी हा आहे, परंतु केव्हाही कोणाचा नसतो आणि हे जगत उत्पन्न होते व लयास जाते याची त्याला वार्ता देखील नसते. श्लोक 15. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जंतवः. अर्थात सर्वव्यापी आत्मा कोणाचे पाप स्वतः घेत नाही आणि कोणाचे पुण्यही घेत नाही. विवेक विज्ञानाला अज्ञानाने आच्छादित केले आहे, त्यामुळे जीव मोहित होतात. पाप पुण्य शेषे पासींची असतू न देखे, आणि साक्षीही होऊ न ठके येरी गोठी कायसी. पाप पुण्य सर्व त्याच्याजवळ असूनही तो पाहत नाही. इतकेच नव्हे तर त्याला साक्षीभूत सुद्धा नसतो, मग दुसऱ्या गोष्टीबद्दल कशाला विचारावे. पै मूर्तीचे निमेळे तो मूर्तची होऊनी खेळे, परी अमूर्तपण न मिळे दादुलयाचे. परंतु मूर्ती धारण करून तो देहाच्या बरोबर खेळतो, अवतार घेऊन जगामध्ये वावरतो, परंतु त्या प्रभूचे निराकारपण मोडत नाही. तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञान गावधारी पंडू कुमरा. असे असता अर्जुना, तो चराचर सृष्टी उत्पन्न करतो, पालन करतो आणि संहार करतो असे जे लोक म्हणतात ते सर्व अज्ञानामुळे म्हणतात असे समज. श्लोक 16. ज्ञानेन तु तदज्ञानम् येषां नाशीतमात्मनः तेषामादित्यवदज्ञानं प्रकाशयति तत्परम्. अर्थात पण ज्यांचे ते आत्म्याविषयीचे अज्ञान आत्म्याच्या ज्ञानाने नष्ट केले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे परमात्म्याला प्रकाशित करते. ते अज्ञान जै समूळ तुटे, तै भ्रांतीचे मसेरे फिटे, मग कर्तृत्व प्रकटे मज ईश्वराचे. ते अज्ञान जेव्हा समूळ नाहीसे होते तेव्हा ब्रह्मरूप काळोखी नाहीशी होते. असे झाले म्हणजे मग ईश्वराचे अकर्तेपण स्पष्ट समजून येते. इथ ईश्वरू एकू अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे. अशा प्रकारे ईश्वर हा अकर्ता आहे अशी जर मनाची खात्री झाली तर तोच मी आहे हे पूर्वीपासून सिद्धच आहे. तेव्हा
अर्थात मीही अकर्ता आहे हे सिद्धच झाले. ऐसे विवेके उदो चित्ती तयासे भेदो कैंचा त्रिजगती देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त. याप्रमाणे विवेकाने ज्याचे मनात उजेड पडतो त्याला या त्रिजगतात भेद कुठला? आपले अनुभवावरून सर्व जग मुक्तच आहे असे तो समजतो. जैशी पूर्व दिशेच्या रावळी उदया येतांची सूर्य दिवाळी किम येरी ही दिशा तियेची काळी काळीमा नाही. कसा तर पूर्वेस सूर्य उगवताच प्रकाश पडतो, त्यावेळेस दुसऱ्याही दिशांचा अंधार नाहीसा होतो. त्याप्रमाणे. श्लोक 17. तद्बुद्ध्यस्तदात्मान स्तन्निष्ठास्तत्परायणः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धुतकल्मषः. अर्थात परमार्थ तत्वामध्येच ज्यांची बुद्धी आहे, जे तद्रूप झालेले आहेत त्यातच त्यांची निष्ठा आहे. ते तत्व हीच त्यांची परागती आहे. ते ज्ञानाने ज्यांचे पाप पार नाहीसे झाले आहे असे होतात. पुनर्जन्म राहिल्यास मोक्षास प्राप्त होतात. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशी. ज्याच्या बुद्धीचा निश्चय आत्मज्ञानाविषयी आहे व जो आपण आपल्याला ब्रह्मरूप मानितो आणि रात्रंदिवस ब्रह्मपरायण होऊन आपली ब्रह्मस्थिती पूर्णपणे राखतो. ऐसे व्यापक ज्ञान भले जयांची या हृदया गिवसित आले तयांची समता दृष्टी बोले विशेषू काही. असे सर्व व्यापक ज्ञान ज्यांना शोधित आले त्यांची समदृष्टी होते. हे विशेष करून शब्दाने बोलून काय दाखवावे? एक आपण पांची जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलू येथ. जसे ते आपणा सच्चिदानंद ब्रह्मरूप आहोत असे समजतात त्याप्रमाणे ते सर्व विश्वाला मानतात. यात आश्चर्य ते काय? परी देव जैसे कौतिके कहीची दैन्य न देखे का विवेकू हा नोळखे भ्रांती ते जेवी. ज्याप्रमाणे भाग्य हे कौतुकाने देखील दारिद्र्याचा अनुभव घेत नाहीत किंवा विचाराला जशी भ्रमाची ओळख देखील नसते ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी अमृत नायके कानी मृत्यू कथा. किंवा सूर्य जसा स्वप्नात देखील अंधकाराचे स्वरूप पाहत नाही किंवा अमृत कानावर मृत्यूची वार्ता ऐकत नाहीत. हे असो संतापू कैसा चंद्रू न स्मरे जैसा भूती भेदूने न ती तैसा ज्ञानी येते. हे असो, परंतु ज्याप्रमाणे चंद्र हा उष्मा कसा आहे हे जाणत नाही त्याचप्रमाणे ज्ञानी जे आहेत त्यांना प्राणीमात्रात फरक दिसत नाही. श्लोक 18. विद्या विनयेन संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. अर्थात विद्या व विनय यांनी संपन्न असलेल्या ब्राह्मणाचे ठिकाणी गायीमध्ये किंवा बैलामध्ये, हत्तीमध्ये, कुत्र्यामध्ये व चांडालांमध्ये ब्रह्मज्ञानी ब्रह्मनिष्ठ समब्रह्म पाहणारे असतात. मग हा मशकू हा गजू किम हा श्वपचू हा द्विजू पैलई तरु हा आत्मजो हे उरेल के. मग हे मशक किंवा हा हत्ती, तसाच हा अंत्यज किंवा हा ब्राह्मण, तसेच माझा मुलगा किंवा दुसऱ्याचा, हे त्यांच्यापाशी कोठून उरणार? ना तरी हे धेनू हे श्वान एक गुरु एक हीन हे असो कैचे स्वप्न जागतया. ही गाय अथवा हा कुत्रा एक थोर एक लहान अशा तऱ्हेचे द्वैतभावाचे स्वप्न अद्वैत बोधाचे ठिकाणी जागृत असलेल्या पुरुषांना कोठून पडणार? एथ भेदू तरी की देखावा जरी अहम भाव उरला होवावा तो आधीची नाही आगवा आता विषमू काही. जेथे मीपणा उरला असेल तेथेच भेद दृष्टीस पडेल, परंतु तो जेथे अजिबात नाहीसा झाला असेल तेथे भेद कुठून असणार? श्लोक 19. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. अर्थात ज्यांचे अंतःकरण सर्व भूतातील साम्यामध्ये स्थित असते
त्यांनी या शरीरात असतानाच जिवंतपणेच पुढील जन्म जिंकला आहे. कारण अक्षर आत्मतत्व सर्व दोषशून्य व सर्वत्र सम आहे. म्हणून ते सर्व ब्रह्मामध्ये स्थित असतात. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. म्हणून ज्याची नेहमी सर्वत्र सारखी दृष्टी आहे तो स्वतःच अद्वितीय ब्रह्म आहे. ही समदृष्टीची पूर्ण खूण आहे असे समज. जी ही विषय संगू न सांडिता इंद्रियांते न दंडिता परिभोगिली निसंगता कामने विण. ज्याने विषय संग तर सोडला नाही आणि इंद्रियांना दंडही केला नाही असे असून संपूर्ण भोग भोगीत असतानाही वासना नसल्यामुळे अकर्तेपणाचा अनुभव घेतला आहे. जीही लोकांचे निआधारे लौकिकेचे व्यापारे परी सांडिले निदसुरे लौकिकू हे. ज्याने लोकांच्या आश्रयाने वागून आणि सर्व व्यावहारिक व्यापार करूनही लौकिकात असलेले अज्ञान सोडून दिले आहे. जैसा जना माझी खेचरू असं तुची जना नोहे गोचरू तैसा शरीरी परिसंसारू नोळखे तया ते. पिशाच्य ज्याप्रमाणे सर्व लोकात असूनही दिसत नाही त्याप्रमाणे तो पुरुष शरीरधारी असूनही संसार त्याला ओळखीत नाही. हे असो पवनाचे निमेळे जैसे जळींची जळ लोळे ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे. हे असो वाऱ्यामुळे पाण्यात पाणी उसळते पण त्याला ज्याप्रमाणे इतर लोक पाण्याहून वेगळ्या लाटा असे म्हणतात. तैसे नाम रूप तयाचे रवी ब्रह्मची तोसाचे मग साम्य आले जयाचे सर्वत्र गा. त्याप्रमाणे ज्याचे मन सर्व ठिकाणी समतेला पावले आहे त्याचे शरीर आणि नाव ही जरी जगाप्रमाणेच आहेत तरीही तो साक्षात ब्रह्मच आहे. ऐसेनी समदृष्टी जो होय तया पुरुषा लक्षणही आहे. अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे. भगवान म्हणतात अर्जुना अशी ज्याची समदृष्टी झालेली आहे त्या पुरुषाची लक्षणही आहे ते थोडक्यात तुला सांगतो ऐक. श्लोक 20. न प्रहर्षेत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य चाप्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. अर्थात इष्ट वस्तूला किंवा परिस्थितीला प्राप्त होऊन अतिशय रुष्ट होऊ नये आणि तसेच अनिष्ट वस्तूला किंवा अवस्थेला प्राप्त होऊन उद्विग्न होऊ नये. ज्याची बुद्धी स्थिर आहे ब्रह्म निर्दोष व सम आहे याविषयी ज्याला संशय नाही त्यामुळे ज्याला समोह झालेला नाही असा ब्रह्मवेत्ता ब्रह्मामध्ये अवस्थित असतो. तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटीचे कांगिरीवरे तैसा शुभाशुभी न विकरे पातलिया जो. ज्याप्रमाणे मृगजलाच्या पुराने डोंगर वाहून जात नाहीत त्याचप्रमाणे जो चांगली किंवा वाईट गोष्ट मिळाली असता तिच्यापासून विकार पावत नाही. तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पांडुसुता तोची ब्रह्म. तोच खरा. श्रीहरी म्हणतात अर्जुना त्यानेच समदृष्टीचे तत्व जाणले आणि तोच स्वयमेव ब्रह्म होय. श्लोक 21. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षय्यमश्नुते. अर्थात शब्दादी बाह्य विषयांमध्ये ज्याचे अंतःकरण आसक्त झालेले नसते तो प्रत्यगात्म्यामध्ये जे स्वरूप भूत मुख असते ते अनुभवितो. तो ब्रह्मामध्ये जो योग म्हणजे चित्ताची स्थिरता चित्त समाधान त्याने ज्याचे चित्त युक्त आहे असा तो क्षय न पावणारे नित्य सुख अनुभवितो. जो आपण पै सांडूनी कही इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही तो विषय नसेवी हे काही विचित्र येथ. जो आत्मस्वरूपाला सोडून कधीही इंद्रियाधीन होत नाही तो विषयांचे सेवन करीत नाही यात नवलते कोणते. सहजे स्वसुखाचे नियापारे सुरवाडले अंतरे रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घली. आत्मसुखाच्या पूर्णतेने त्याचे अंतःकरण स्वाभाविकताच संतुष्ट झालेले असते म्हणून तो बाहेर पाऊल टाकीत नाही. इंद्रियांकडे त्याचे मन वळत नाही. सांगे कुमुद दळाचेनी ताटे
जो जेविला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोरू काही वाळवंटे चुंबी तू असे. ज्या चकोर पक्षाने चंद्रविकासी कमलांच्या पानात उत्तम किरणांचे भोजन केले आहे, तो वाळवंटात वाळू विक्रीत बसेल काय? तैसे आत्मसुख उपाईले, जयासी आपण पेचे फावले, तया विषयो सहजे सांडवले म्हणो काही. ज्याला आपल्याच ठिकाणी आत्मस्वरूप प्राप्त झाले आहे, त्याला विषयांचा सहज त्याग झाला हे म्हटले पाहिजे का? एरवी तरी कौतुके, विचारुनी पाहे पानिके, या विषयांचे निसुखे जकविती कवण. बाकी या विषयांच्या सुखाने कोण फसतात, याचा कौतुकाने आपल्याशी सहज चांगला विचार करून पहा. श्लोक 22. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते, आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. अर्थात कारण जे इंद्रिये व विषय यांच्या संबंधापासून होणारे भोग सुखानुभव ते सर्व दुःखांची बीजेच आहेत. तसेच ते उत्पत्ती व नाश यांनी युक्त आहेत. हे अर्जुना, पंडित तत्वज्ञ त्या विषयांमध्ये रममान होत नाही. जिही आपण पे नाही देखिले, तेची इही इंद्रियार्थी रंजले, जैसे रंक काळू केले तुशांते सेवी. ज्याप्रमाणे दरिद्री माणूस भुकेने व्याकुळ झाल्यावर कोंडा देखील खातो, त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही, तेच ह्या इंद्रियांपासून होणाऱ्या विषय सुखात रममान होतात. ना तरी मृगे तृषा पीडिते, संभ्रमे विसरोनी जळांते, मग तोय बुद्धी बरडिते ठाकुनी येती. किंवा तहानेने व्याकुळ झालेली हरणे भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून माळ जमिनीवर उत्पन्न होणाऱ्या उन्हाच्या झळ्यांनाच पाणी असे समजून धावून येतात. तैसे आपण पे नाही दिठे, जयाते स्वसुखाचे सदा खरांटे, तया असीची विषय हे गोमटे आवडती. त्याप्रमाणे ज्यांनी आत्मसुखाचा अनुभव घेतला नाही, ज्यांना आत्मसुखाचा नेहमी तोटा असतो, त्यांनाच हे विषय सुख चांगले असे वाटते. एरवी विषयी सुख आहे, हे बोलणेची सारिखे नोहे, तरी विद्युत स्फुरणे का न पाहे जगा माझी. सहज पाहिले असता विषयात सुख आहे असे म्हणणेच योग्य नाही. तथापि सुख आहे असे धरून चालले तर मग विजेच्या चमकण्यापासून पडणाऱ्या उजेडात जगातील व्यापार का न व्हावे? सांगे वात वर्षात पूधरे, ऐसे अभ्र छायाची जरी सरे, तरी त्रिमाळिके धवळारे करावी काम. तू हे सांग की वारा, पाऊस आणि ऊन यांचे निवारण जर ढगांच्या छायेपासून होईल, तर 3 मजली घरे बांधण्याचे कारण तरी काय? म्हणून विषय सुख जे बोली जे, ते नेणता गावाया जल्पी जे, जैसे महुर कामणे जे विषकंदा ते. म्हणून विषाच्या कांद्याला बचनागाला ज्याप्रमाणे अज्ञानाने गोड म्हणतात, त्याप्रमाणे विषयाचे ठिकाणी सुख आहे हे व्यर्थ बडबडणे आहे. ना तरी भौमा नाम मंगळू, रोहिणी ते म्हणती जळू, तैसा सुख प्रवादू बरळू विषयी कुहा. किंवा भौम या ग्रहास जसे मंगल हे नाव आहे, परंतु त्याचा अनुभव तसा नाही. किंवा मृगजलाला जल म्हणतात, तसे विषय सेवनात सुख आहे हे म्हणणे व्यर्थ आहे. हे असो आघवी बोली, सांगपाम सर्पपणीची सावली, ते शीतल होईल केतुली मूषकासी. हे सर्व बोलणे राहू द्या, परंतु तू असे सांग की नागाच्या फणीची छाया उंदराला कितपत सुखावह होईल बरे. जैसा आमिष कवळू पांडवा, मिनो न सेवी तवची बरवा, तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे. अर्जुना, गळाला लावलेल्या मांसाला मासा तोंड लावित नाही तोपर्यंतच चांगले. त्याचप्रमाणे विषयसंगाचा जोपर्यंत अनुभव घेतला जात नाही तोपर्यंतच ते चांगले आहे असे वाटते. हे विरक्तांची ये दिठी, जै न्याहाळी जे किरीटी, तै पांडुरोगाची ये पुष्टी सारिखे दिसे. हे किरीटी जेव्हा विरक्ताच्या दृष्टीने हे विषय पहावे, तेव्हा ते पांडुरोगाच्या पुष्टीसारखे निशक्त असून लठ्ठ दिसतात. म्हणून विषयभोगी जे सुख, ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. म्हणून भोगापासून होणारे जे सुख, ते मुळापासून अखेरपर्यंत दुःखच आहे असे समज.
परंतु मूर्ख लोक काय करतील? कारण त्याचं सेवन केल्या वाचून त्यांना दुसरी गतीच नाही. ते अंतरनेण ते बापुडे, म्हणून अगत्य सेवणे घडे. सांगे पुय पंकीचे किडे, काय चिळसी घेती. त्यांना त्याचे वर्म न समजल्यामुळे त्याचे सेवन करणे भाग पडते. पुवात असणाऱ्या किड्यांना पुवांची किळस कधीतरी आली आहे का? सांग बरे. तया दुखिया दुःखची जिव्हार, ते विषय कर्दमीचे दुर्धर. जे भोग जळीचे जळचर, सांडिती केवी. त्या दुःखितांना दुःखच प्रिय जीवन असते. कारण ते विषयरूप चिखलातले बेडूक व विषयोपभोग रूप पाण्यातील मासे असल्याने विषयांचे सेवन कसे सोडतील? आणि दुःख योनी जिया आहाती, तिया निरर्थका तरी नव्हती. जरी विषयांवरी विरक्ती धरिती जीव. जर विषयांचे ठिकाणी जीव मात्र विरक्ती धरतील तर जितक्या दुःखदायक योनी आहेत तितक्या व्यर्थ होणार नाहीत का? ना तरी गर्भवासादी संकट, काम जन्ममरणीचे कष्ट, हे विसावे विणवाट वाहवी कवणे. किंवा गर्भवासात होणारी दुःखे अथवा जन्ममरणाचे कष्ट यांचे अविश्रांतपणे चालावे लागणारे मार्ग कोणी चालावे? जरी विषयी विषयो सांडी जाईल तरी महादोषी केम वसी जाईल. आणि संसारू हा शब्दू नव्हेल लटिका जगी. जर विषयासक्त जनांनी विषयोपभोग सोडले तर महादोषांनी कोठे वस्ती करावी? आणि मग संसार हा शब्द जगात खोटा नाही का ठरणार? म्हणून अविद्या जात नाथिले, ते तिहीची साच दाविले. जिही सुखबुद्धी घेतले विषय दुःख. म्हणून जे विषयांच्या भोगांपासून होणाऱ्या दुःखालाच सुख मानतात ते लटके असे जे सर्व अज्ञान ते खरे आहे असे त्यांनी लोकास दाखविले. या कारणे गा सुभटा, हा विचारिता विषय ओखटा. तू झणे कही या वाटा, विसरोनी जाशी. याकरिता अर्जुना विचार करून पाहता हे विषय फार वाईट आहेत, म्हणून तू कदाचित चुकून या मार्गाला जाशील हो. पै या ते विरक्त पुरुष, तजिती काम जैसे विष. निराशा तया दुःख दाविले नावडे. कारण जे विरक्त पुरुष आहेत त्या विषय सुखाला विषाप्रमाणे मानून त्याचा त्याग करतात आणि ते निरीच्छ असल्यामुळे विषयांनी दाखविलेले सुखरूपी दुःख त्यांना आवडत नाही. श्लोक 23. शक्तो निहैवयः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं सयुक्तः स सुखी नरः. अर्थात जो जिवंतपणेच शरीराचा नाश होईपर्यंत काम व क्रोध यांपासून उत्पन्न होणारा वेग सहन करण्यास समर्थ होतो तो योगी व तो सुखी पुरुष आहे. ज्ञानी यांच्या हनी ठाई, याची मातुही किर नाही. तेही देह भाव जिही स्ववश केले. ज्ञानांच्या ठिकाणी तर निश्चयाने विषयांची वार्ता सुद्धा नसते, कारण ज्यांनी देहामध्ये असूनही देहधर्म आपल्या ताब्यात ठेविले आहेत. जयांचे बाह्याची भाष, नेणी जेची निशेष. अंतरी सुख एक अथी. ज्यांना अंतर्यामी आत्मसुखाचा लाभ झाला आहे ते विषयांची गोष्ट देखील जाणत नाहीत. परी ते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षीये फळ चुंबीजे. तैसे नव्हे तेथ विसरीजे, भोगीते पणही. परंतु त्या आत्मसुखाचा उपभोग घेण्याची रीत निराळी आहे. कशी? तर जसे पक्षी फळाची चव घेत असता त्या ठिकाणी भोगता, भोग्य वस्तू आणि भोग ही त्रिपुटी असते, तशी नसून त्या ठिकाणी ते भोगतेपणही विसरतात. भोगी अवस्था एकी उठी, ते अहंकाराचा अंचळू लोटी. मग सुखेसी घे आणटी गाढेपण. आत्मसुखाचा भोग घेण्याकरिता जी एक वृत्ती उत्पन्न होते ती अहंकाराचा नाश करीते व मग दृढपणाने सुखाला आलिंगन देते. आपण सुखरूप बनते. तिये आलिंगन मेळी, होय आपे आप कवळी. तेथ जळ जैसे जळी, वेगळे न दिसे. त्या आलिंगनाचे भरात आपोआप एकरूपता होऊन जाते, ज्याप्रमाणे पाणी पाण्यात मिसळल्यावर वेगळे दिसत नाही. का आकाशी वायू हरपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे. तैसे सुखची उरे स्वरूपे, सुरती तिये. किंवा आकाशातील वायू नाहीसा झाल्यावर त्या ठिकाणी आकाश आणि वायू हा भेद नाहीसा होतो, त्याप्रमाणे वृत्ती व आत्मा यांच्या ऐक्यात फक्त सुखच राहते.
ऐशी द्वैताची भाष जाय, मग म्हणो जरी एकची होय, तरी तेथ साक्षी कवणो आहे जाणते जे. याप्रमाणे ज्या वेळेस दुजेपणा नाहीसा होऊन ऐक्य प्राप्त होते, त्यावेळी ऐक्याला जाणणारा तरी दुसरा साक्षी कोण आहे? श्लोक 24 आणि 25. योऽन्तः सुखोऽन्तराराम तथान्तर्ज्योतिरेव यः स योगिर्ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः. अर्थात जो अंतरात्म्यामध्येच ज्याचे सुख आहे असा व आत्म्यामध्येच ज्याचा आराम, आक्रीडा, करमणूक आहे, त्याचप्रमाणे जो आत्मा हीच ज्याची ज्योती प्रकाश आहे, तो आत्मनिष्ठ ब्रह्मरूप होऊन ब्रह्मामध्ये निर्वाणास, मोक्षास प्राप्त होतो. ज्यांचे पापादी दोष क्षीण झाले आहेत, ज्यांचे सर्व संशय तुटले आहेत, ज्यांनी इंद्रियांचे नियमन केले आहे व जे सर्व प्राण्यांच्या हितामध्ये रत आहेत, असे ज्ञानी तत्ववेत्ते संन्यासी ब्रह्मामध्ये निर्वाण पावतात. म्हणून असो हे आघवे, एथ न बोलणे काय बोलावे, ते खुणाची पावले स्वभावे आत्माराम. म्हणून हे सर्व राहू द्या, कारण येथे अनुभवाशिवाय न बोलता येणारी गोष्ट ती नुसती बोलून काय उपयोग. जो स्वतः आत्मस्वरूपी झाला त्यालाच त्याची खूण सहज समजेल. जे ऐसेनी सुखे मातले, आपण पांची आपण गुंतले, ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्याचे. अशा सुखाने जे परिपूर्ण झाले आणि स्वस्वरूपात जे निमग्न होऊन राहिले, ते मद्रूप होऊन ब्रह्मानंदाचे निखालस पुतळेच ओतले आहेत असे मी समजतो. ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, किं महाबोधे विहार केले जैसे. ते आनंदाचे पुतळे, स्वरूप सुखाचे अंकुर आणि आत्मबोधाचे क्रीडास्थानच होत. ते विवेकाचे गाव, किं परब्रह्मीचे स्वभाव, ना तळी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ते विचारांचे गाव, परब्रह्मीचे स्वभाव इतकेच नव्हे तर ते ब्रह्मविद्येचे सुशोभित केलेले अवयवच होत. ते सत्वाचे सात्विक, किं चैतन्याचे अंगिक, हे बहु असो एक वानिसी काही. ते सत्वाचेही सात्विक किंवा चैतन्याचेच रूप आहेत असे महाराज त्यांचे वर्णन करण्याच्या भरात असता श्रीगुरु निवृत्तीनाथ म्हणतात, हे असू द्या, त्या पुरुषांचे किती वर्णन करशील तू. संतस्तवनी रतसी, तरी कथेची से न करीसी, किं निराळी बोल देखसी सनागर. तू साधूजनांची स्तुती करू लागलास म्हणजे तुला कथेची आठवण सुद्धा राहत नाही व तू निर्गुण ब्रह्माचे रसाळ वर्णन करण्याकडे लक्ष देतोस. परी तो रसातिशयो मुकुळी, मग ग्रंथार्थ दीपू उचळी, करी साधू हृदय रावळी मंगळ उखा. परंतु आता ती स्तुती पुरे कर आणि गीतार्थ रूपी दीप उजळून साधूजनांच्या हृदय मंदिरात मंगलदायक ज्ञानाचा प्रकाश पाड. ऐसा श्री गुरुचा उवाईला, निवृत्ती दासासी पातला, मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तेची ऐका. याप्रमाणे निवृत्तीदासाला गुरूंचा इशारा मिळाल्यावर मग ते म्हणाले की कृष्ण काय बोलले तेच ऐका. अर्जुना अनंत सुखाच्या डोही, एकसरा तळूची घेतला जीही, मग स्थिरावनी तेही तेची जाहले. अर्जुना, आत्मसुखाच्या डोहात ज्यांनी एकदम तळाशीच बुडी घेतली आहे ते तेथेच स्थिर होऊन आत्मस्वरूपच झाले. अथवा आत्मप्रकाशे चोखे, जो आपण पेची विश्व देखिजे, तो देहेंची परब्रह्म सुखे मानू येईल. किंवा आत्म्याच्या निर्मळ प्रकाशाने जो आपल्या ठिकाणीच विश्व पाहतो, तो देहामध्ये असूनही परब्रह्म झाला असे खुशाल मानिता येईल. जे साचोकारे परम, ना ते अक्षर निस्सीम, जिये गावीचे निष्काम अधिकारिये. जे खरोखर अतिउत्तम, अविनाशी व अमर्याद असे ब्रह्मसुख, त्याचे निरीच्छ पुरुषच अधिकारी होत. जे महर्षी वाढले, विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतर, ते सुख महर्षीकरिताच राखून ठेविले.
विरक्तांच्याच वाटणीस आले आणि ते निस्संदेह जीवाकरिताच निरंतर पिकले आहे. श्लोक 26 आणि ओवी क्रमांक 148 पासून आता सुरुवात करूयात. कामक्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. अर्थात काम व क्रोध यांनी रहित असलेल्या चित्तांचे संयमन केलेल्या आत्म्याला साक्षात जाणलेल्या संन्याशांचा मोक्ष जिवंतपणे व मेल्यावरही असतो. जिही विषयांपासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले ते निश्चित जेथ सुतले चेती जिना. ज्यांनी आपले मन विषयांपासून मागे घेऊन जिंकले आहे ते जेथे निजले तेथून निश्चयाने जागे होत नाहीत. ते ब्रह्माकार होऊन देहभानावर येत नाहीत. ते परब्रह्मनिर्वाण जे आत्मविदांचे कारण तेची ते पुरुष जाण पंडुकुमरा. हे पंडुकुमरा, ते पुरुष म्हणजे आत्मज्ञानाचे कारण जे कैवल्य परब्रह्म तेच होत. ते ऐसे कैसेनी जाहले जे देहीची ब्रह्मत्वा आले हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो. ते असे कशाने झाले आणि देहात असता ब्रह्मत्वास कशाने पावले हे तू विचारशील तर तुला थोडक्यात सांगतो, ऐक. श्लोक 27 आणि 28. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यं चक्षुष्वैवान्तरे भ्रुवोः प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यन्तरचारिणो यतेन्द्रियमनो बुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. अर्थात जो मुनी संन्यासी शब्दस्पर्शादी बाह्य विषयास बाहेरच करून आणि चक्षुरिंद्रिय दोन्ही भुवयांच्या मध्ये करून नासिका व कंठादी आभ्यंतर भाग यात संचार करणारे प्राण व अपान हे वायू समतुल्य करून ज्याने इंद्रिये मन व बुद्धी यांना नियमित केले आहे त्यांचा निरोध केला आहे. जो मोक्षपरायण झाला आहे, इच्छा भय व क्रोध ज्याच्यापासून निघून गेले आहेत असा तो सर्वदा मुक्तच आहे. तरी वैराग्याचे आधारे जिही विषय दौडून बाहिरे शरीरे एकंदरे केले मन. तर वैराग्याच्या आधाराने विषयांना बाहेर घालून जे शरीराचे ठिकाणी आपले मन एकनिष्ठ करतात. सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी तेथ पाठी मोरी दिठी पारखोनिया. इडा पिंगला सोडून व सुषुम्नेमध्ये प्राण नेऊन लल्लाट चक्रमध्ये स्वरूपाकडे दृष्टी माघारी फिरवून स्थिर करतात. सांडुनी दक्षिण वाम प्राणापानसम चित्तेसी व्योम गामिये करीती. डावी आणि उजवी नाकपुडी सोडून प्राण व अपानीय वायूस एक करून चित्ताला चिदाकाशात नेतात. तेथ जैसी रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एकेकू वेगळे निवडू नये. मग रस्त्यावरील बरे वाईट सर्व प्रकारचे जल घेऊन गंगा समुद्रास मिळाल्यावर ज्याप्रमाणे त्यातून रस्त्यावरील जल वगैरे वेगळे निवडता येत नाही तैसी वासनांतराची विवंचना मग अपैसे पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो मनाक पवने कीजे. त्याप्रमाणे अर्जुना, ज्या वेळेस चिदाकाशात मनाचा प्राणाच्या निरोधाने लय होतो त्यावेळी वासनांचा विचार आपोआप नाहीसा होतो. जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. ज्या मनोरूप पटावर हे संसाररूपी चित्र उमटलेले असते तो पट आपोआप फाटतो. ज्याप्रमाणे सरोवर आटल्यावर त्यात प्रतिबिंब दिसत नाही. तैसे मन एथ मुद्दल जाय मग अहंभावादी केम आहे म्हणून शरीरेंची ब्रह्म होय अनुभवी तो. त्याप्रमाणे जेथे मुद्दल मनच नाहीसे होते तेथे अहंकार इत्यादी कोठून राहणार. म्हणूनच ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेणारा तो शरीरानेच ब्रह्म होतो. श्लोक 29. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सूर्धं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. अर्थात यज्ञ व तपश्चर्या यांच्या भुक्त्यास सर्व लोकांच्या महान ईश्वरास
सर्व भूतांच्या निरपेक्ष उपकारास मला जाणून सर्व संसाराच्या शांतीस प्राप्त होतो. आम्ही मागाहन सांगितले, जे देहीची ब्रह्मत्व पावले, ते येणे मार्गे आले म्हणून या. जिवंतपणीच काही लोक ब्रह्म झाले म्हणून आम्ही पूर्वी तुला सांगितले, ते तरी या योगमार्गाने आले म्हणूनच. आणि यमनियमांचे डोंगर, अभ्यासाचे सागर, क्रमवणी हे पार पातले ते. आणि म्हणूनच ते यमनियमरूपी योगमार्गाचे डोंगर व योगाभ्यासरूप सागर ओलांडून पार झाले, ब्रह्मत्व पावले. तीही आपण पे करुणी निर्लेप, प्रपंचाचे घेतले माप, मग साच्याचे रूप होऊनी ठेले. आणि त्यांनीच आपल्या स्वतःला उपाधिरहित करून प्रपंच आजमावला, म्हणून ते स्वतः खऱ्या ब्रह्माचे स्वस्वरूप बनून राहिले. ऐसा योगयुक्तीचा उद्देशू, जेथ बोलिला ऋषिकेशू, तेथ अर्जुनो सुदंशू म्हणून चमत्कारला. याप्रमाणे जेव्हा श्रीकृष्णाने योगयुक्तीचा अभिप्राय प्रदर्शित केला तेव्हा अर्जुन मार्मिक होता, म्हणून त्याला मोठा चमत्कार वाटला. ते देखिल्या कृष्णे जाणितले, मग हसुनी पार्था ते म्हणितले, काही पाम चित्त ओवाइले, ये बोली तुझे. हे पाहून कृष्ण त्याच्या मनातील उद्देश जाणून हास्यवदनाने पार्थास म्हणाले, मी जे सांगितले त्यामुळे तुझे मन का बरे प्रसन्न झाले? तेव्हा अर्जुन म्हणे, देवो परचित्त लक्षणाचा रावो, भला जाणितला जी भावो मानसू माझा. तेव्हा अर्जुन म्हणतो, देवा दुसऱ्याच्या मनातील अभिप्राय जाणणाऱ्यांचे तुम्ही राजे आहात, त्यामुळे माझ्या मनातील भाव तुम्ही चांगला जाणला. म्या जे काही विवरोनी पुसावे, ते आधीची जाणितले देवे, तरी बोलले तेची सांगावे विवळ करुनी. देवा मी जे काही तुम्हास विचारपूर्वक विचारावे, ते तुम्ही आधीच जाणले, तर तुम्ही जे काही म्हणता ते अधिक स्पष्ट करून सांगा. एरवी तरी अवधारा, जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पवहण्याहुनी उपाय उतारा सोहपा जैसा. बाकी योगशास्त्राचा जो मार्ग तुम्ही सांगितला तो कसा आहे म्हणाल तर खोल पाण्यातून पोहून जाण्यापेक्षा पाय उतार जसा सोपा असतो तसा आहे. तैसा सांख्याहुनी प्रांजळा, आम्हा सारिखिया अभोळा, एथ आहाती परी काही काळा, तो साहो येवर. त्याचप्रमाणे ज्ञानयोगांपेक्षा अष्टांग योग आमच्यासारख्या निर्बळांना सोपा आहे, परंतु तो काही कालाच्या अवधीने साध्य होणारा असला तरी चालेल. म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घेयावा, विस्तरेल तरी सांगावा साध्यंतुची. म्हणून देवा तो योग आणखी एक वेळ सांगावा. आता आशाने विस्तार होईल खरा, पण तो साध्यंत सांगाच. तव श्रीकृष्ण म्हणती, हो का तुझ हा मार्गू गमलानी का, तरी काय जाहेले ऐकी जो का सुखी बोलो. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे का, तुला हा योगमार्ग चांगला आवडला असला तर सांगायला आमचे काय जाते, आम्ही आनंदाने सांगू, खुशाल ऐक. अर्जुना तू परीससी, परसोनी अनुष्ठीसी, तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची. अर्जुना तू जर ऐकत असशील आणि त्याप्रमाणे आचरणही करशील तर आम्ही तुला सांगण्याची कमतरता का करावी. आधीची चित्त मायेचे, वरी मिश जाहले पडियंतयाचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे. या श्रीकृष्णार्जुनांच्या बोलण्यावर ज्ञानेश्वर महाराज उत्प्रेक्षा करीतात. अगोदर आईंचे चित्त आणि त्यात लाडक्या मुलाचे निमित्त झाले, तर त्या ठिकाणच्या स्नेहाचा अद्भुतपणा कोण जाणेल. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी, किम नवया स्नेहाची सृष्टी, हे असो नेणी जे दृष्टी हरीची वानो. त्या स्नेहाला कारुण्य रसाची वृष्टी झाली किंवा अद्भुत स्नेहाची सृष्टीच निर्माण झाली असे म्हटले तरी चालेल. परंतु हे असो, भगवंताच्या कृपादृष्टीचे कोणी वर्णन करावे. जे अमृताची ओतली, किम प्रेमची पिऊनी मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे. ती दृष्टी अमृताच्या मुशीतच ओतली किंवा प्रेम पिऊन उन्मत्त झाली, म्हणून अर्जुनाच्या मोहात गुंतून तिला बाहेर निघता येईना. हे बहु जे जे जल्पी जेल, तेथे कथेसी फांकू होईल, परी ते स्नेहरूपान येल बोलवरी.
हिच्याबद्दल जो जो जास्त बोलावे तो तो कथेचे विषयांतर होईल, परंतु श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या स्नेहाचे वर्णन शब्दाने करता येणार नाही. म्हणून विसुरा काय येणे, तो ईश्वरू कवळावा कवणे, जो आपुले मान नेणे आपणचे. ज्या ईश्वराला स्वतः आपले माप करता येत नाही त्या ईश्वराला कोणी जाणावे. म्हणून हा विचार करीत बसण्यात काय अर्थ आहे. तरी मागील ध्वनियांतू मज गमला सावियाची मोहितू, जे बलात्कारे असे म्हणतो परीस बापा. परंतु मागे सांगितलेल्या अभिप्रायावरून मला असे वाटते की प्रस्तुत तो अर्जुनाविषयी फार मोहित झाला आहे, कारण अर्जुनाला आग्रह करून ऐक असे म्हणत आहे. अर्जुना जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे, तैसे तैसे विनोदे निरूपी जाईल. अर्जुना, ज्या ज्या प्रकाराने तुझ्या मनाला बोध होईल त्या त्या प्रकाराने तुला कौतुकाने आम्ही हा योग मार्ग सांगू. जो काही सया नाम योगू तयाचा कवण उपेगू, अथवा अधिकार प्रसंगू कवणा येथ. त्या योगाला काय म्हणतात, त्याचा उपयोग कोणता आणि तो आचरण्यास अधिकारी कोण. ऐसे जे जे काही उक्त असे इये ठाई, ते आघवेची पाही सांगेन आता. असे जे जे काही या संबंधाने योग्य असेल ते सर्व आता तुला आम्ही सांगतो. तू चित्त देऊनी अवधारी, ऐसे म्हणून श्रीहरी बोली जाईल ते पुढारी कथा आहे. म्हणून लक्ष देऊन ऐक असे बोलून श्रीहरींनी जे काही सांगितले ती कथा पुढील अध्यायात आहे. श्रीकृष्ण अर्जुनासी संगू न सांडोनी सांगेल योगू, तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्तीदासू. निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की द्वैत कायम ठेवून श्रीकृष्णाने अर्जुनाला जो योग सांगितला तो आम्ही स्पष्ट सांगतो. इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम पंचमोऽध्याय समाप्त. श्लोक 29 ओव्या 180. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे संन्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः. श्री